महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आमरण उपोषण वेळीच न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, समाधान जाधव। श्री क्षेत्र माहूर नगरपंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे हे अनेक लाभार्थ्यांसह दिनांक 27 जानेवारीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। या उपोषणास दिनांक 30 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी भेट देत तीव्र शब्दात प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर टीका केली। तसेच वेळीच हे उपोषण सोडवले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला। माहूर नगरपंचायतीचे प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल 2 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आनंद तुपदाळे व त्यांचे सहकारी आमरण उपोषण करीत आहेत। उपोषणाच्या 4थ्या दिवशी समाधान जाधव यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की माहूर नगरपंचायतने विविध विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे अनेक किस्से उजागर झाले आहेत। हा भ्रष्टाचार लपवून ठेवण्यासाठीच नगरपंचायतीतील आजी पदाधिकाऱ्यांनी परस्पर एकमेकांना सांभाळून घेतले असल्याची बाब म्हणजेच संघटित गुन्हेगारी होय, असा कडाडून हल्ला चढवून नगर प्रशासनानेही या गंभीर प्रकारावर जाणीवपूर्वक पांघरूण घातले असल्याचे वास्तव उजागर केले। दरम्यान उपोषणातील काही उपोषणार्थ्यांची प्रकृती खालावली असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन उपोषणावर योग्य तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल असा इशाराही समाधान जाधव यांनी दिला। या प्रकरणामुळे माहूर शहरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून शासन व जिल्हा प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड।